देशभरात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे। या रणसंग्रामात राजकीय पक्षाचे आणि अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत। देशभरात लोकसभेच्या निवडणुका 7 टप्प्यात होणार आहेत। महाराष्ट्रात 5 टप्प्यात निवडणुका होत आहेत। या निवडणुकांसाठी वेगवेगळ्या तारखा देखील निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत। पहिल्या टप्प्याचे शुक्रवारी मतदान झाले। आता दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत। उमेदवारांनी अर्जासोबतच आपली सांपत्तिक स्थितीही नमूद केली आहे। त्यातील काही उमेदवार आणि त्यांची संपत्ती किती आहे ते आपण आज जाणून घेऊया। नमस्कार, मी वर्षा भस्मारे, मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्रातील काही लढतींकडे देशाचं लक्ष लागलं। या लढतींना आपल्याला लक्षवेधी लढती म्हणता येईल। सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया बारामतीच्या विद्यमान खासदार, आता तिसऱ्यांदा महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत असलेल्या सुप्रिया सुळे यांची संपत्ती किती आहे। सुप्रिया सुळे यांनी नुकतीच आपली उमेदवारी अर्ज दाखल केलाय। सुप्रिया सुळे यांच्याकडे एकूण स्थूल मालमत्ता 38 कोटी रुपये इतकी आहे, तर त्यांचे पती सदानंद सुळे यांची संपत्ती तब्बल 1 अब्ज 14 कोटी इतकं असल्याचं समोर आलंय। तर सुप्रिया सुळे यांच्या विरोधक असलेल्या अजित पवार यांच्या अर्धांगिनी सुनेत्रा पवार यांच्या कुटुंबाकडे 127 कोटी 59,98,000 रुपयांची मालमत्ता आहे। यामध्ये स्थावर आणि जंगम मालमत्ता एकूण 70 कोटी 95,99,000 रुपये इतकी आहे। तिकीट मिळेल की नाही अशा परिस्थितीत असणाऱ्या अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना भाजपने तिकीट देत पक्षात घेतलं। राणा यांची संपत्ती त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यापेक्षा जास्त आहे असं समोर आले। गेल्या 5 वर्षांमध्ये नवनीत राणा यांच्या संपत्तीमध्ये 41.87% वाढ झाली आहे। 2019च्या निवडणुकीत नवनीत राणा यांची जंगम संपत्ती ही 11 कोटी 20,54,000 इतकी होती। आता 15 कोटी 89,77,000 इतकी झाली आहे। नवनीत राणा यांच्या संपत्तीत 4.69 कोटी म्हणजेच 41% वाढ झाली आहे। कोल्हापूर राजघराण्याचे वारसदार श्रीमंत शाहू छत्रपती हे महाविकास आघाडीकडून लोकसभेचे उमेदवार आहेत। त्यांच्या नावे स्थावर आणि जंगम मालमत्ता अशी 297 कोटी 38,08,000 रुपये इतकी आहे। यामध्ये 147 कोटी 64,49,000 जंगम मालमत्ता आहे। गेल्या अनेक दिवसांपासून तिकीट मिळेल की नाही अशी चर्चा सुरू असताना अखेर भाजपने राज्यसभेचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांना तिकीट दिले। भोसले कुटुंबाची संपत्ती 2 अब्ज 96 कोटी 39,11,585 रुपये इतकी आहे। यामध्ये उदयनराजेंकडे मारुती जिप्सी, ऑडी, 2 मर्सिडीज बेन्झ, फॉर्च्युनर, स्कॉर्पिओ, 2 ट्रॅक्टर, एस क्रॉस अशा गाड्या आहेत। धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे देखील कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे। धैर्यशील मोहिते पाटलांकडे 40 कोटी रुपयांची संपत्ती आहे, तर मोहिते पाटलांकडे 897 ग्राम सोनं आहे। पण धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावावर एकही गाडी नाहीये। त्यांच्याकडे 31 कोटी रुपयांचं कर्ज आहे। सोलापुरातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी 2019 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती। त्यावेळी त्यांच्याकडे जंगम मालमत्ता 5,25,000 रुपये होती। आता लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी सोमवारी अर्ज दाखल केला। त्यानुसार राम सातपुतेंकडे 92 लाखांची संपत्ती असून त्यांच्या मालमत्तेत तब्बल 18 पट वाढ झाली आहे। सातपुते कुटुंबाकडे 16 तोळे सोनं असून 1 बुलेटही आहे आणि 3 दुचाक्या आहेत। म्हाडाचे भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे 138 कोटी रुपयांची संपत्ती आहे। नाईक निंबाळकर यांच्याकडे आलिशान गाड्यांचा ताफा आहे। मर्सिडीज, फॉर्च्युनर गाड्यांची मालकी आहे। तसेच नाईक निंबाळकर कुटुंबाकडे 77 तोळे सोनं असल्याची माहिती मिळाली आहे। मात्र निंबाळकर यांच्यावर 30 कोटी रुपयांचं कर्ज देखील आहे।